छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तीर्थाटन योजनेला ज्येष्ठ नागरिक आणि भाविक प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। या योजनेमधून हजारो प्रवाशांनी विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत लाभ घेतलाय। महामंडळाने प्रवाशांना त्यांच्या पसंतीच्या तीर्थस्थळी जाण्याची मुभा किंवा सुविधा उपलब्ध करून दिली आहे। एका गावातील किमान 40 किंवा त्यापेक्षाही जास्त प्रवाशांनी सामूहिक अर्ज दिल्यास या योजनेचा लाभ दिला जातो। प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष बस सोडण्यात येत आहेत आणि आतापर्यंत 12,236 किलोमीटर अंतरावरती गाड्या धावल्या आहेत। या उपक्रमातून एसटी महामंडळाला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळाल्याची सुद्धा माहिती आगार प्रमुख संतोष घाणे यांनी दिली आहे। या योजनेमुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळते आहे आणि महामंडळाच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते आहे। नमस्कार, मी संतोष श्रीधर घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर। महामंडळामार्फत तीर्थाटन योजना चालू करण्यात आली आहे। तर या योजनेचा लाभ जे काही आपल्या गावातील प्रवासी भाविक वगैरे असतील त्यांनी या योजनेच्या अंतर्गत 40 प्रवाशांचा एखादा ग्रुप जर नजीकच्या आगारामध्ये आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या इच्छेनुसार ज्या काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तीर्थाटन करायचे आहे, तीर्थक्षेत्राला भेटी द्यायच्या आहेत, अशा ठिकाणी रापा महामंडळामार्फत बस उपलब्ध करून दिली जाते। छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत आतापर्यंत पंढरपूर, अष्टविनायक यात्रा तसेच माहूर या ठिकाणी बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आपण आपल्या इच्छेनुसार आपणास आवश्यक असलेल्या ठिकाणाची निवड करून तशा प्रकारची मागणी जवळच्या नजीकच्या आगारात नोंदवल्यास आपणास ती बस उपलब्ध करून देण्यात येईल। यासाठी कुठल्याही प्रकारची अट महामंडळाद्वारे ठेवण्यात आलेली नाहीये। जे काही महामंडळामार्फत सवलती देण्यात येतात, 75 वर्षावरील आमरत जेना असेल, 65 वर्षावरील जेना असेल, महिला सन्मान असेल, अशा प्रकारच्या सवलती सदर योजनेसाठी लागू आहेत। तरी सर्व भाविक प्रवाशांना माझी अशी विनंती आहे की आपण सदर तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा। तीर्थाटन योजनेतून गाड्या आतापर्यंत किती किलोमीटर फिरलेल्या आहेत, त्यातून कसं आपल्याला आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत जे आपण बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत तर गत महिन्याच्या आकडेवारीनुसार आपण 12,236 किलोमीटर चालून त्या योजनेअंतर्गत विविध ठिकाणच्या प्रवाशांना ती सोय उपलब्ध करून देऊन त्याद्वारे महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले आहे।